एक अपूर्व सोहळा. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण शिवछत्रपती परिसर अभ्यास भाग 2 यथा चौथीमधील पाठ 15वा पाहत आहोत. राज्य का केला. रायरेश्वरांच्या मंदिरात शिवरायांनी स्वराज्याची प्रतिज्ञा केली. स्वराज्य स्थापनेच्या कार्यात त्यांच्यावर कितीतरी संकटे आली, पण त्यातून शिवराय मोठ्या शौर्याने आणि चातुर्याने पार पडले. बाजीप्रभू, मुरारबाजी, तानाजी इत्यादींनी स्वराज्यासाठी लढता लढता आपले प्राण वेचले. शेवटी स्वराज्य उभे राहिले, शत्रूवर वचक बसला. या स्वराज्याला सर्व रजवाड्यांनी मान्यता द्यावी म्हणून शिवरायांनी राज्याभिषेकांची योजना आखली. शेकडो वर्षानंतर सर्व धर्मांना समानतेने वागणारा, प्रजेला न्याय व सुख देणारा राजा महाराष्ट्रात निर्माण झाला होता. स्वराज्य निर्माण झाले होते हे जगाला कळायला हवे म्हणून शिवरायांनी राज्याभिषेक करून घेण्याचे ठरवले. हे त्यांनी स्वतःच्या सुखासाठी किंवा वैभवासाठी केले नाही, तर हे केले स्वराज्य भक्कम करण्यासाठी. स्वराज्याची राजधानी. शिवरायांनी राजधानीसाठी रायगडाची निवड केली. रायगड हा मजबूत किल्ला होता. रायगडावरून स्वराज्यावर देखरेख करणे सोपे होते. शत्रूवर नजर ठेवणे सोयीचे होते. चिपळूणला जाऊन शिवरायांनी आपल्या सैन्याची पाहणी केली. प्रतापगडाच्या भवानी देवींचे दर्शन घेतले. तिला भक्तिभावाने सोन्याचे छत्र अर्पण केले. समारंभाची तयारी. नंतर शिवरायांनी सोन्याचे सिंहासन तयार करून घेतले. त्याला मौल्यवान रत्ने जडवली. त्यावर शुभ्र छत्र बसवले. राजे, रजवाडे, विद्वान, ब्राह्मण व हाताखालचे सरदार, कामदार यांना आमंत्रण गेली. राज्याभिषेकांचे पौरोहित्य करण्यासाठी काशीहून गागा भट्ट आले. गागा भट्टांचे घराणे मूळ पैठणचेच, पण काशीमध्ये स्थायिक झाले. ते थोर पंडित होते. काशी क्षेत्रात त्यांना मोठा मान होता. सर्वत्र त्यांची कीर्ती पसरली होती. शिवरायांनी राज्याभिषेकांची तयारी यथासांग केली. सप्तगंगा आणि समुद्र यांचे जल आणण्यासाठी माणसे गेली. रायगडावर सुमारे 50,000 माणसे जमली. त्याच्यासाठी जितके तिकडे तंबू ठेले, डेरे, राहुट्या याची गर्दी झाली. राज्याभिषेकाचा सोहळा. राज्याभिषेकाचा दिवस उजाडला. महामंगल दिवस होता तो. वादे वाजू लागले, गवई गाऊ लागले. सगळीकडे आनंदी आनंद झाला. शिवराय सोन्याच्या चौरंगावर बसले. त्याच्यावर छत्र चामरे धरण्यात आली. तूप, दही, मध याचे कलश पुरोहितांच्या हातात होते. गागा भट्ट याच्या हातात सोन्याची घागर होती. तिच्यात गंगा, सिंधू, यमुना, गोदावरी, कृष्णा, नर्मदा व कावेरी या 7 नद्यांचे आणि समुद्राचे पाणी भरले होते. गागा भट्टांनी ती सोन्याची घागर शिवरायांच्या डोक्यावर धरली व ते मंत्र म्हणून लागले. घागरीच्या 100 छिद्रातून शिवरायावर जलाभिषेक झाला. मग शिवराय उठले आणि जिजामातेच्या पाया पडले. माँसाहेबांनी शिवरायांना पोटाशी धरले. त्याच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांनी केलेल्या 30 वर्षाच्या कष्टाचे चीज झाले. शिवबाच्या जन्माआधीपासून त्या माऊलीने मनी धरलेले स्वप्न आज साकार झाले होते. आईचा आनंद अश्रुवाटे बाहेर पडला. शिवरायही गहिवरले. धन्य माँसाहेब, धन्य शिवराय. माँसाहेबांनी भेटीनंतर महाराज सिंहासनावर बसले. त्याच्यावर महाराणी सोयराबाई व युवराज संभाजीराजे बसले. अष्टप्रधान त्यांच्या दोन्ही बाजूंना उभे राहिले. गागा भट्टांनी सोन्या मोत्याच्या झालरीने छत्र महाराजांच्या डोक्यावर धरले व ते मोठ्याने म्हणाले, क्षत्रिय कुलावंत सिंहासनाधीश्वर श्री शिवछत्रपती यांचा विजय असो. सर्वांनी जय जयकार केला. गडागडावर तोफा झाल्या. सर्व महाराष्ट्रभर शिवरायांचा जय जयकार झाला. अशा प्रकारे सन 1674 शिवरायांचा राज्याभिषेक झाला. या सालापासून महाराजांनी राज्याभिषेक हा शकच सुरू केला. शिवाजी महाराज शककर्ते राजे झाले. त्यांनी आपली स्वतंत्र नाणी पाडली.
निरनिराळ्या देशाचे वकील या समारंभास हजर होते. इंग्रजांनी ऑक्झिडेन नावाचा आपला वकील नजराणा घेऊन पाठवला होता. हा सोहळा पाहण्यासाठी दूरदूरचे प्रजाजनही जमा झाले होते. शिवरायांच्या राज्याभिषेकाची हकीकत सर्व जगाला समजली. शिवरायाची कीर्ती सर्वत्र पसरली.